माझे एक 2-3 स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून आहेत। माननीय मंत्री महोदयांनी मागच्या महिन्या 2 महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं, मी मीडियामधून ऐकलं की बिबट्यांचा जेवढा प्रादुर्भाव वाढलेला आहे, जंगलातून बिबटे बाहेर यायला लागलेत, अटॅक करायला लागलेत, हे सातत्यानं घटना घडतायत। त्यावरती त्यांनी एक भूमिका मांडली होती की 1 कोटीच्या शेळ्या आम्ही जंगलामध्ये सोडू। हे स्टेटमेंट मी मीडियातून बघितलं, हे खरं आहे का? हे जर खरं असेल तर माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात ही बाब आलेली आहे की बिबट्यांच्या अधिवासामध्ये त्यांचं खाद्य मिळत नाही म्हणून ते बाहेर पडतायत। आणि हे जर बाहेर पडत असतील तर सरकारने पर्याय काय? 1 कोटीच्या शेळ्या म्हणजे 20,000 रुपयाला एक शेळी आहे। 500 शेळ्या तुम्ही सोडणार कुठं? शेळी माणसाळलेली आहे, इकडून सोडली परत दुसरे कोण घेऊन बाजारात दुसऱ्या विकून निघतील, हा काय पर्याय होऊ शकत नाही। परंतु मंत्री महोदयांनी अत्यंत अभ्यासपूर्ण ही मांडणी केलेली आहे की बिबट्याला जंगलामध्ये खाद्य मिळत नसल्यामुळे तो बाहेर येतोय, मग त्याला पर्याय काय आहे? तर माझा प्रश्न हा आहे की तुम्ही मेंढपाळांना जंगलात जाणं बंद केल्यापासून बिबट्या बाहेर यायला लागलेला आहे। जंगलामध्ये जेवढे मेंढपाळ जात होते तोपर्यंत हा बिबट्याचा आणि कुठल्या जंगली प्राण्याचा त्रास हा गावकऱ्यांना शेतकऱ्यांना नव्हता। तर तुम्ही सोल्युशन काढा ना, मेंढपाळांना तुम्ही जंगलात जाण्याची परवानगी द्या। हे तुमचे प्रश्न 70-80% निकाली निघतील। मेंढपाळांना तुम्ही जंगलात जाण्याची परवानगी देणार आहात का? त्यामध्ये तुम्ही नियमामध्ये बदल करणार आहात का? हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य गोपीचंदजी पडळकर दोन प्रश्न बाद झाले यांनी जी बाब या ठिकाणी नमूद केली की वन विभागाने 1 कोटीच्या शेळ्या मेंढ्या जंगलामध्ये मदत करा सोडण्याचं ठरवलं होतं का? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी गोपीचंद पडळकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना सभागृहाला सुद्धा माहिती देऊ इच्छितो की खडसे नावाचे एक अधिकारी जे शिरूर भागामध्ये, आता ते रिटायर्ड झाले, त्यांनी अशा प्रकारचे ज्यावेळेला बिबट्यांचे हल्ले ज्यावेळेला त्याने तो तिथे प्रयोग केला होता आणि तो प्रयोग यशस्वी झाला होता। बाब अशी आहे की एखाद्या मुलाला किंवा शेतकऱ्याला किंवा एखाद्या माणसाला मृत झाल्यानंतर 25 लाखाचे वन विभागामधून रक्कम दिली जाते। बाब असे की त्या खडसे मला भेटले, त्यांनी सांगितले की साहेब तुम्ही जर का 4 माणसाचं मृत्यू झालं तर 1 कोटी द्यावे लागतात। तर अशा प्रकारच्या ज्या ठिकाणी बिबटे प्रवण किंवा व्याघ्र प्रवण तो परिसर आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या शेळ्या सोडल्यात तर त्याच्यामधून काहीतरी